लाल माझ्याकडे आहे. खोल त्याला खोल. बरोबर बसेल घाल. बस झालं त्याला. सिंपल लगायचं मिक्स येणार. हां मिक्स चालू. हां हां 200 रुपये किलो येणार. एकच साईज येणार तुम्हाला. कोणती साईजची हे नाही. हे ठीक आहे भाऊजा. मागव मागव. हां हे चांगलं आहे रे. ठीक आहे. 80 मीटरचे 2-2 बंडल पट्ट्याचे घेतलेत आपण. चला अर्ध्या वस्तू तर घेऊन झाल्यात आपल्या. सो मित्र आपण ही पुल्ली घेतली 100 रुपयाला आपल्याला भेटली इकडे. या मार्केटमध्ये या स्वस्तात भेटेल सगळं. 4 किलोला किती झाले? 100 फूट झाले. 4 किलो एवढे जाड रस्ते बघ मित्रांनो. इकडं फिशिंगचे फ्लोटर सुद्धा आहेत बघा या बाजूला. सगळ्या दहीहंडीचं सेटअप आहे. चला तिकडे दाखव. चांगले भेजराव खाली. राजा मच्छीवाला चाललाय. नाही ब्लॉग ना असंच व्हिडिओ काढतो रे. तर मित्र आपण चाललोय आता मस्जिदला हंडीचं सामान घ्यायला. आपला ब्लॉग चालू होतोय. हो फायनली आपण मस्जिदला उतरलोय हंडीचं साहित्य घेण्यासाठी. इथून आपण चालत जाणार आहोत मार्केटला. फुल पाऊस चालू आहे आज. मित्रांनो आज खूप पाऊस आहे आणि ह्या पावसात भर पावसात आम्ही चाललो हंडीचं सामान घ्यायला. मित्र आपण चालत आलो आहे पण मस्जिद स्टेशनवरून माधवराव रोकडे रोडला. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे नॅपकिनचे सुद्धा दुकान आहेत. इकडे सगळं फिशिंगचे नेट वगैरे भेटतात, रोप भेटतात. हे बघा या बाजूला हा पूर्ण मार्केट त्याचंच आहे. फुल पाऊस चालू आहे. आता आपण चाललो आहे ते म्हणजे आपल्याला जे हंडीसाठी आपल्याला लागणार आहेत नॅपकिन ते बघायला. आणि आपल्याला भावजे घेऊन चालले आहेत तिकडे मागच्या गल्लीतच आहे. चला इकडे नॅपकिन बघतो आपण. इकडे हा नॅपकिनचाच मार्केट आहे पूर्ण. हे बघा इकडे गालिशा सुद्धा आहेत. हे ट्राय इकडे सर उलटा फिर. हां बरोबर आहे भावजा. ₹250 रुपये किलो. हा सगळा स्टॉक आहे. इकडे राजा ब्लँकेट वगैरे आहेत रे. ब्लँकेट वगैरे ते बघ. इकडे ब्लँकेटचं मार्केट आहे पूर्ण. ब्लँकेट टॉवेल पुन्हा काय बोलतात रे राजाला वरती आहे का. कर्टन सुद्धा भेटतात इकडे. काझी सय्यद रोड आहे हे. बिल्डिंग बघू शकता पूर्ण जुनं कन्स्ट्रक्शन. बिल्डिंग भारी आहे ना भावजा एकदम जुन्यातली. हे बघ ना राजा कसलं लाकडाचं आहे बघ. श्री आदिनाथ हँडलूम. भाई गालीचे आहेत राजा हे सगळं. सॉफ्ट आहे पुरा. त्याच्यामध्ये बारके मोठे वगैरे सोबत संघात येते. हा छोटा आहे भावजा. तसं नाही ते किलोवाले असते ना ते वाहिले असते. त्याच्यामध्ये बारके मोठे वगैरे सोबत असते. किलोवरती येते फट्टे मारायला कामाला येते. फक्त तुम्हाला दही हंडीसाठी प्युअर नॅपकिन येणार तुम्हाला.
थोडे मोठे आम्हाला तेवढे मोठे निघणार नाही निघणार तसं असते ना. हा दाखवते. एक तुकडा बटन लागू होता असं मिक्स येणार. हा हे 200 रुपये किलो येणार. एकच साईज येणार तुम्हाला. कोणती साईजची हे नाही. हे ठीक आहे भाऊजा. मागव. हां हे चांगलं आहे रे. ठीक आहे. 200 रुपये किलो बोलतो का? काय रडन करायचं आहे? खाली आपला किती पीस बसतात आपलं? 12 बंडलचे 12 पीसचे बंडल असते तर कमीत कमी वजन करणार ते तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. किलो मध्ये येणार समज ते मिक्स मध्ये येणार. बारके मोठे समज असं वजन करणार डायरेक्ट. हे छोटे वाटतात काय? पण मी चालतील ना आपल्याला काय की एकच कलर घ्यायचा आहे? बघू साईड बघू. सारखी साईड नाही ना सगळी नाही एकाच इथं बघून द्या मला. मी तुम्हाला सगळे नाही दाखवा फक्त दाखवा. साईज सारखी नाही येणार असं. हा चालेल. तो कपडा नाही हा कपडा. हा म्हणजे पोरं फेकून देतो. हा कपडा भाऊजा मागे टाकून बघ ना केवढा आहे. छोटा म्हणूनच बोललो. मिक्स साईज येणार. छोटा आहे तो. परफेक्ट आहे मग एकसारखं येणार तुम्हाला. तो बरोबर आहे. तो वाला बघा ना पहिले 1 किलो मध्ये किती पीस. एक पीस माझा विचार होता आपण मित्रांनो फायनल केलेलं आहे. 5 उचलायचे. अरे त्यातले छोटे मोठे थोडी ना काढून घेणार. पूर्ण बंडल येतो. मग सेमच भेटेल ना आपल्याला. हे समज सेम आहे एकसारखी आहे. नाही जा तुम्ही सगळ्यांनी चला वजन करायला. आपण आता नॅपकिन घेतले 5 किलो ना. 5 किलोचे नॅपकिन घेतलेत. कशी किलो आहे अजा? 200 रुपये किलो. 5 बंडल. 5 बंडल घ्यायचे ना. 4 बंडल. ओके 4 बंडल. एक बंडल 1 किलो 300 नाही. अच्छा. तो फायनली आपण डन केलं. हे कसं किलो भेटतं? किलो आपली पहिली खरेदी झालेली आहे. कसा पीस आहे? एवढे नॅपकिन आपण फक्त 1000 रुपयाला घेतोय. आणि आमचे कॅशियर बघा कसे पैसे पाठवतो. चला एक वस्तू तर घेऊन झालेली आहे. भाऊजा किती किलो आहे परत एकदा सांग. 5 किलो आहे ना. बिल द्या ना. हा बिल. हा भाऊजा 5 किलो आहेत ना. 5 किलोमध्ये 4 बंडल बसले. आणि एका पिशवीत किती आहेत? 12 पीस. वा मित्रांनो फायनली आपण नॅपकिन घेतलं आहे. आणि आपण आता झंकार रोडला आलेलो आहोत. आणि बघा इकडं आपण रोप बघतोय हंडीसाठी. अरे येऊ कसं आता इथून? इथं ह्याचं वजन कर ना. ही 12 आहे. 14 mm घेऊ ना. चालेल 14 mm घेऊ. कमी मीटर आहे ना. ही जास्त मीटरची आहे 14 mm ची. पाहिजे ना 12 mm. आता 14 mm ची द्या ना. एकामध्ये 9 ना. विचार ना त्यांना अंदाज असेल ना. 9 मीटर. म्हणजे मकडनं 30 फूट होते. 30 फुटातले 10 फूट काढून हे म्हणजे 25 फूट होते. 25चे 4 किलोला किती झाले? 100 फूट झाले 4 किलोला. एवढे जाड रस्ते बघ. पुरेल का तेवढी? 5 किलो घ्या. चला शृंगार काय राहतं दुसरीकडे जागा. चला काय घेतो. चल. चला दुसऱ्या दुकानात बघू आपण काय भेटतंय का. आपलं पातळ आहे ना. थोडं जाड पाहिजे ना. म्हणतो पतला आहे.
ग्राउंड शॉप वालों को कुछ अंदर एक जाओ ना, आप एक जन कटिंग करके रस्सी मिलता है ना। हाँ वो बोलो ना, अंदर जाओ ना। मित्रांनो इकडं फिशिंगचे फ्लोटर सुद्धा आहेत बघा या बाजूला. काय झालं अजून एका शॉपमध्ये आपण जातोय रस्सी बघायला. पैसा कल देगा, पैसा कल देगा, ऑनलाइन कर देगा, बिल बना दो. माझ्या पट्टे पट्टे कसे जाते हैं? पातळ आहे. हो हा मधला बघ. त्याची काय करायचं राजा? थोड़ा वो उधर तक छोड़वा दो ना, आगे तक. टैक्सी वाले म्हणजे कसं आहे 550. किती आहे मीटर आहे? हां 70. आपण रस्सी घेतोय. किती किलो झाली? 8. किती टोटल होईल आता? 8 किलो होईल ना. जास्त होते 8 किलो म्हणजे जास्त पडते ना. 8 किलो जास्त. 8 200 टोटल 8 300. हे छोट्यामध्ये जायला पट्टे नाही. हे आपण हंडीसाठी रस्सी घेतले. पॅकिंग करून आपण रस्सी घेतोय. आपल्याला अजून काय घ्यायचं माझ्या? पट्टे, पट्टे चक्की. 8 किलो आपण रस्सी घेतले. 100 रुपये किलो रस्सी. चला हे कसे दादा? छोटा पाहिजे ना. हे किती फूट असेल नाही तर किती मीटर येईल? भरपूर झाली ते. चला पुढच्या दुकानात जाऊ. शरदने बाग असं डोक्यावरती घेतलंय रस्सी आणि मी सुद्धा डोक्यावरती घेतलंय. पाऊस आहे तर. चला इकडं पट्टा बघू आपण. फायनली आपण पट्टा पण घेतलेला आहे. हे बघा 2 पट्ट्याचे बंडल घेतोय. 350 ला एक बंडल. 750 झाले टोटल. किती मीटर आहे हो? 80 मीटर. नाही कितना मीटर आहे? 80 मीटर. 80 मीटर ओके. 80 मीटरचे 2 घेतलेत आपण. हो 80 मीटरचे 2 बंडल पट्ट्याचे घेतलेत आपण. चला अर्ध्या वस्तू तर घेऊन झाल्यात आपल्या. आता फक्त आपल्याला काय घ्यायचं? हेल्मेट बघायचं आपल्या गोविंदासाठी, टॉपरसाठी. आणि मॅटचं आपण बघू मॅटचं प्राईस काढून बघू भेटतं का इकडे. आणि आपल्याला हंडीसाठी चक्की जी लागणार आहे ती बघायची. चला पुढच्या दुकानात जाऊ. मित्रांनो आपण नागदेवीच्या मार्केटला आलो आहे. हे बघा इकडं सगळं पुल्ली बिल्ली भेटते. आपण हांडी बांधणार आहोत त्यासाठी पुल्ली घेणार आहोत. एवढं सामान आपण घेतलेलं आता सध्या तरी. इकडं सगळं हार्डवेअरचं साहित्य भेटतं या मार्केटला. नागदेवी स्ट्रीट शॉप नंबर 5 मुंबई मुखा अँड कंपनी. इथे आपण आता घेतोय पुल्ली. राजा कशी आहे रे शरद? लड़का लड़के का तो ले लेगा ना. कितने की? कितीला राजी? लड़का लड़के का बिकते इसलिए. अरे लड़के के लिए सब लेके जाओ भाई, ये सब कमजोर है. कौन सा लेके जाओ? इसमें से लेके जाओ. बाप रे इतना बड़ा. उसके वाला ना पहिला वाला. सो मित्र आपण ही पुल्ली घेतली. 100 रुपयाला आपल्याला भेटली इकडे या मार्केटमध्ये. या स्वस्तात भेटेल सगळं. इकडे आपण छोटी रस्सी घ्यायला आलो आहे. काही घेतले आपण. एक 180 बोला किलो. 1 किलो
1 किलो 600 है ना, 1 किलो 650 वजन कर एकदा. जरा दाब आणि कोल 1 किलो 650. मित्रांनो आपण गोविंदासाठी इथं सेफ्टी हार्नेस घेतोय. सेफ्टी हेल्मेट आणि पूर्ण किट कितीला बोलतो रे? पुरा किट 1000ला. हे फक्त 400 फक्त हेल्मेट. हां साधा वाला काय? हां डोक्याचं हेल्मेट आहे. पोराच्या हिशोबाने साईजच्या हिशोबाने घ्यायला नाही त्याला असेल ना हे लॉक करायचं. जास्त असेल ना हेल्मेट नाही ना, फक्त जॅकेट आहे ना. हां फक्त कितीला आहे? 350 350. हवा आहे की काय याच्यात? हवा भरणं पडेगा ना. हां हे पण चालेल भाऊया. एअरवाला आहे ना. आपटला तर फुट ते पण आहे. सर हेल्मेट दाखव इकडं. ॲडजस्टेबलचं आहे. अरे सर घेऊन जाऊ आपल्या इथं पण घेऊ ना. एक घे शर्यत त्यातला. खोल त्याला, खोल जरा बघू. हा घे चालेल, त्याला काय होत आहे. लाल माझ्याकडे आहे. खोल त्याला, खोल. बरोबर बसेल घाल. झालं त्याला सिंपल लगायचं खाली कपडा. कसं आहे आपण सेफच आहे. नाही सेफ नाही. कसा विचारतो त्याला? प्राईस काय? 100ला ना. चांगलं आहे. मित्र आपण आता नरसिंहनाथ रोडला आलो आहे आणि तुम्ही बघताय ट्रॉफी आर्केडा या शॉपमध्ये आपण ट्रॉफी घ्यायला आलो आहे. हे बघा आतमध्ये एंट्री करू आपण. ट्रॉफी आर्केड सॉरी. इकडे तुम्ही क्रिकेटसाठी पण ट्रॉफी घेऊ शकता. दहीहंडीसाठी ट्रॉफी. पूर्ण दहीहंडीचा सेट आहे रे इकडं. सगळ्या दहीहंडीचा सेटअप आहे. चला तिकडे दाखव. चांगले भेजराव खाली. सो फायनली मित्र आपलं सगळं घेऊन झालं सामान. हे बघा इकडे वरती पण टाकलं आपला हंडीचा जेवढा होतं ते सामान. आणि आता आपण चाललो ते म्हणजे आपल्या घरी डोंबिवलीला. हे बघा ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे ट्रॉफ्या वगैरे आहेत खाली. तर मित्र आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला. फावड्याने घ्यावं आवडला. माझ्याकडे कॅमेरा आहे. मित्रांनो आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुला खूप रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मस्जिदला सामान घेता येतं. हंडीचं सगळं रिजनेबलमध्ये आहे. त्याची प्राईस पण तुम्हाला मी सांगितले ब्लॉगमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. आणि चला आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. आणि आपल्यावर आपले मित्र शरद आणि भावजा यांनी खूप मेहनत घेतलेली आहे या सामानासाठी. चला ब्लॉग एंड करतो आणि आपण आता निघूयात. बाय बाय. हॅलो टेक केअर.